इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण दुसरं युनिट अभ्यासणार आहोत. लॉकडाऊन पुन्हा लागल्यामुळे आपल्याला आता काही युनिट हे ऑनलाईनच अभ्यासाचे आहे. पहिलं युनिट आपण सविस्तर व्हिडिओ लेक्चरद्वारे तर अभ्यासलंच होतं, पण कॉलेजमध्ये सुद्धा अभ्यासलं होतं. आता आपल्याला दुसरं युनिट पाहायचं आहे. त्याचं नाव आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण. तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये आपल्याला भारत, त्यानंतर युनायटेड किंगडम, ज्यालाच आपण ब्रिटन असं सुद्धा म्हणतो, आणि अमेरिका या 3 देशाच्या शासन व्यवस्थेची आपल्याला तुलना करायची. तर आपल्याला माहीत आहे की शासनाच्या 3 प्रमुख शाखा असतात, ज्याला आपण कायदेमंडळ म्हणत असतो, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. पहिल्या नंबरवर कायदेमंडळ, दुसऱ्या नंबरवर कार्यकारी मंडळ आणि तिसऱ्या नंबरवर न्यायमंडळ. अशा 3 शाखेच्या माध्यमातून शासन व्यवस्थे ही चालवल्या जाते. आपल्याला माहीत आहे की कायदेमंडळाचं काम आहे कायदे तयार करणं, कार्यकारी मंडळाचं काम आहे कायद्यांची अंमलबजावणी करणं, आणि न्यायमंडळाचं काम आहे कायद्याचा अर्थ लावणं, न्यायदान करणं. तर आता आपण जेव्हा कायदेमंडळाचा विचार करतो तर भारतामध्ये संसद ही राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या घटकांची मिळून बनलेली आहे. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. म्हणजेच कायदे करण्याचा अधिकार हा संसदेच्या 2 सभागृहाला आहे, लोकसभा आणि राज्यसभा, त्याचबरोबर राष्ट्रपतीला, कारण राष्ट्रपती हा सुद्धा संसदेचा काय अविभाज्य अंग आहे. तर भारताच्या संसदेचे 2 सभागृह आहे, लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा कनिष्ठ सभागृह. जेव्हा आपण कार्यकारी मंडळाचा विचार करतो तर भारताच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यामार्फत कार्यकारी मंडळाचं काम चालत असते. कायदेमंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे? कार्यकारी मंडळाचं. मग त्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे प्रमुख यंत्रणा असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिसरं आहे न्यायमंडळ. यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्याच्या खालची इतर दुय्यम आणि इतर न्यायालय यांचं मिळून आपल्या देशातलं न्यायमंडळ बनलेलं आहे, आणि त्या न्यायमंडळाच्या सर्वोच्च स्थानी ही सर्वोच्च न्यायालय. तर अशा प्रकारे भारताची शासन व्यवस्था ही 3 मंडळाद्वारे चालवल्या जाते. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या नंबरला अभ्यासू युनायटेड किंगडम. आता 4 प्रदेशांची मिळून युनायटेड किंगडम ही बनलेली आहे, आणि या युनायटेड किंगडममध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या 4 घटकांची मिळून युनायटेड किंगडम बनलेलं आहे. 4 प्रांताचं मिळून युनायटेड किंगडम हे बनलेलं आहे, आणि या 4 प्रांतातच संसद, राजकीयचं कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या 4ही प्रांतावर काम करत असल्याचं आपल्याला दिसून येते. आता इंग्लंडचं जे संसद आहे त्यालाच आपण पार्लमेंट म्हणतो. पुस्तकामध्ये संसद दिलेला आहे, त्याचा शब्दशः अर्थ पार्लमेंट आहे, आणि या पार्लमेंटचे 2 सभागृह आहे, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. हाऊस ऑफ कॉमन्स हे लोकसभेप्रमाणे कनिष्ठ सभागृह आहे, हाऊस ऑफ लॉर्ड्स हे राज्यसभेप्रमाणे वरिष्ठ सभागृह आहे. आणि राजा हा सुद्धा संसद पार्लमेंटचा काय अविभाज्य अंग आहे. ज्याप्रमाणे भारतात राष्ट्रपती आहे त्याप्रमाणे इंग्लंडमध्ये राजाचं पद अस्तित्वात आहे. तर राजा, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स या 3 घटकांनी मिळून इंग्लंडचं पार्लमेंट बनते, आणि कायदे तयार करण्याचं काम या पार्लमेंटला आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळामध्ये राजा किंवा राणी हा राज्याचा प्रमुख असतो, पंतप्रधान शासनाचा प्रमुख असतो, आणि प्रशासकीय यंत्रणा प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याच्याद्वारे कार्यकारी मंडळाचं काम हे चालू असते. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये 2005मध्ये घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालय भारताप्रमाणे इंग्लंडमध्ये सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे, तिसरं देश आपल्याला अभ्यासाचा आहे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. याचे विधिमंडळाला, अमेरिकेच्या विधिमंडळाला काँग्रेस या नावाने संबोधल्या जाते, आणि या काँग्रेसचे सुद्धा 2 सभागृह आहे. त्याला आपण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, ज्याला प्रतिनिधी सभागृह असं मराठीत म्हटलं जाते, आणि सिनेट. लोकसभेप्रमाणे हाऊस ऑफ कॉमन्सप्रमाणे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे सुद्धा अमेरिकेचं कनिष्ठ सभागृह आहे, आणि सिनेट काय वरिष्ठ सभागृह. अमेरिकेचा अध्यक्ष, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या 3 घटकांचं मिळून अमेरिकेचं विधिमंडळ बनलेलं आहे, ज्यालाच आपण काँग्रेस या नावाने ओळखतो.
त्याच्यानंतर राज्याचं कार्यकारी मंडळ आहे. राज्याचा प्रमुख अध्यक्ष असतो, कारण आपल्याला माहीत आहे की अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे आणि म्हणूनच अध्यक्ष हा अमेरिकेचा काय घटनात्मक प्रमुख आहे आणि त्याचं एक मंत्रिमंडळ असते आणि या सगळ्याच्या माध्यमातून अमेरिकेचं कार्यकारी मंडळ हे काम करत असते. त्याच्यानंतर अमेरिकेत सर्वोच्च न्यायालय आहे, राज्याचे सर्वोच्च न्यायालय आणि इतर ठिकाणीसुद्धा न्यायालय. अशा प्रकारे अमेरिकेची न्याय यंत्रणा ही काम करत असते. न्याय यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय, भारत असो, अमेरिका असो किंवा ब्रिटन असो, संसद असो, आपलं युनायटेड किंगडम असो, या तिन्ही देशामध्ये सर्वोच्च स्थानी हे सर्वोच्च न्यायालय काम करत आहे. तर अशा प्रकारे या 3 देशामध्ये शासन यंत्रणा ही काम करत असल्याचे आपल्याला दिसून येते. आता या तीनही देशाच्या शासन व्यवस्थेचाच अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये आपल्याला करायचा आहे. तर पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला संविधान म्हणजे काय आणि संविधानवाद म्हणजे काय यातला फरक आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचा आहे. त्यातला आपण आता संविधान म्हणजे काय ते या ठिकाणी थोडंफार बघून घेऊ. आपल्याला माहीत आहे की देशाचा शासन कारभार चालवण्यासाठी संविधान लिहिण्यात आलेलं आहे आणि या संविधानानुसारच देशाचा शासन कारभार हा चालवला जाते. भारताचं सुद्धा लिखित स्वरूपाचं संविधान आहे, अमेरिकेचं सुद्धा असे संक्षिप्त स्वरूपाचं असं संविधान आहे आणि इंग्लंडचं किंवा युनायटेड किंगडमचं हे अलिखित स्वरूपाचं संविधान आहे. तर सुरुवातीला आपण संविधान म्हणजे काय ते पाहू. संविधानला एक जिवंत दस्तावेज असं सुद्धा म्हटलेलं आहे. जेव्हा आपण संविधान पाहतो तर संविधानामध्ये आपल्याला विविध कलमांद्वारे शासन व्यवस्था कशी चालवायची याचा तरतूद या संविधानामध्ये कलमामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. जेव्हा आपण भारताची आणि अमेरिकेच्या संविधानाची तुलना करतो तर भारताचं जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, 395 कलमांचं मिळून बनलेलं संविधान आहे. तर अमेरिकेचं जगातलं सगळ्यात लहान संविधान आहे, केवळ 7 कलमांचं मिळून बनलेलं संविधान आहे. तर आता या संविधानानुसारच आपल्याला माहीत आहे की शासनाचा कारभार हा चालत असतो. कोणत्याही घटकाला संविधानाच्या विरोधात जाऊन शासन कारभार करता येत नाही. तर संविधानामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे कशा कशाचा समावेश असतो. पहिल्यांदा म्हटलेला आहे संविधान हा नियमाचा संच असतो. संविधानात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या तीनही शासन व्यवस्थेच्या अधिकार आणि कार्याचा त्याचप्रमाणे कर्तव्याचा उल्लेख आपल्याला दिसून येते. भारताच्या असो किंवा अमेरिकेच्या असो किंवा इंग्लंडचं जरी अलिखित संविधान असलं तरीसुद्धा त्यांच्या अधिकार, कार्य आणि कर्तव्याचा उल्लेख त्यामध्ये दिलेला आहे. आणि प्रत्येक घटकाला, कायदेमंडळाला, कार्यकारी मंडळाला आणि न्यायमंडळाला काम करत असताना संविधानाच्या अधिकार क्षेत्रातून जे संविधानानुसार 3 घटकाला अधिकार क्षेत्र मिळालेले आहे त्या क्षेत्रात राहूनच काम करावं लागते. त्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. संविधानाच्या बाहेर जाऊन 3ही घटकाला काम करता येत नाही. आणि त्याचबरोबर या 3ही घटकावर एकमेकांवर नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. त्यालाच आपण नियंत्रण आणि संतुलन म्हणतो. म्हणजेच कार्यकारी मंडळावर कायदेमंडळाचं नियंत्रण असते, कायदेमंडळावर न्यायमंडळाचं काय असते नियंत्रण असते. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की अमेरिकेत अध्यक्ष व त्यांचे अधिकार यांनी त्यांच्या अधिकाराचे जर उल्लंघन केले, अमेरिकेचा अध्यक्ष आणि त्यांच्या अधिकारी यांनी जर त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले तर त्यांना पदावरून दूर करण्याची सुद्धा तरतूद केलेली आहे. म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्याचा अधिकार हा कायदेमंडळाला दिलेला आहे. म्हणजेच कार्यकारी मंडळावर कायदेमंडळाचं नियंत्रण आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे शासन काय करू शकते आणि काय करू शकत नाही याची मर्यादासुद्धा या संविधानात घातलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे संविधानाला नियमांचा संच असं सुद्धा म्हटलं जाते. त्याच्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे अधिकारांचा संच. संविधानात आपल्याला माहीत आहे की संविधानानं नागरिकांना काही अधिकार दिलेले आहे. भारतीय संविधानात आपल्याला 6 प्रकारचे अधिकार दिसून येते. अमेरिकेच्या संविधानातसुद्धा मूलभूत अधिकाराची तरतूद केलेली आहे. इंग्लंडच्या संविधानात मात्र मूलभूत अधिकार दिलेले नाही. जसे आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आहे त्याचप्रमाणे काही कर्तव्यसुद्धा दिलेले आहे. आणि अधिकार देत असताना सरसकट असे अधिकार दिलेले नाही, तर त्यावर आपण बघितलेलं आहे की बंधनेसुद्धा घातलेली आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्य हा घटक अभ्यासत होतो, पहिल्या युनिटमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य संकल्पना बघत होतो, तर स्वातंत्र्यावर काही ना काही बंधनं असणंसुद्धा आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अधिकारावर सुद्धा बंधने घातलेली आपल्याला दिसून येते. जसं उदाहरणार्थ भारतीय संविधानात आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहे, पण त्याचबरोबर त्याच्यावर काय टाकलेले आहे मर्यादासुद्धा टाकलेल्या आहे.
आणि नुसते अधिकारच दिले नाही, तर या अधिकाराचे रक्षण करण्याची व्यवस्थासुद्धा संविधानाने दिलेली आहे. तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की तुमच्या मूलभूत अधिकारावर जर गदा आली तर तुम्ही न्यायमंडळाकडे दाद मागू शकता आणि न्यायमंडळाकडे तुमच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. तर अशा प्रकारे नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहे आणि त्याचबरोबर मूलभूत अधिकाराचं संरक्षणसुद्धा दिलेलं आहे. आणि याचमुळे शासन, समाज आणि व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी एक चौकट म्हणून सुद्धा संविधानाचा उल्लेख केला जाते. त्याच्यानंतर तिसरं घटक आहे उद्दिष्ट आणि मूल्यांचा संच. संविधानात उद्दिष्ट आणि मूल्यसुद्धा नमूद केलेली आहे. आता अमेरिकेच्या संविधानाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर जगातलं सगळ्यात जुनं संविधान म्हणून अमेरिकेच्या संविधानाचा उल्लेख केलेला जातो. साधारणतः 17व्या शतकातच अमेरिकेच्या संविधानाचा उगम झाला असं आपल्याला म्हणता येईल. या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित करावा, त्याचप्रमाणे देशांतर्गत शांतता राखावी, संरक्षण द्यावे आणि सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे. त्याचप्रमाणे आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे यासाठी हे संविधान काय केले अस्तित्वात आलेलं आहे, असं या अमेरिकेच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेत स्पष्ट केलेलं आहे. भारताच्या संविधानाची सुद्धा उद्देशपत्रिका आपण बघितलेली आहे. आणि या उद्देशपत्रिकेतून संविधानात लिहिण्यामागचा किंवा संविधानाचं काय उद्दिष्ट आहे हे आपल्याला दिसून येते. तुम्ही भारताची उद्देशपत्रिका या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आहे, ती वाचून घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की भारतीय संविधानाचे उद्दिष्ट काय आहे आणि हेच उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न या संविधानातून केलेला आपल्याला दिसून येते. जगातील बहुतांश संविधान हे लिखित स्वरूपाचे आणि लिखित दस्तावेज असल्यामुळं सगळ्या गोष्टींची तरतूद त्या संविधानात केलेली आपल्याला दिसून येते. आता उदाहरण झालं तर अमेरिकेचं संविधान हे अमेरिकेच्या संविधानिक परिषदेने संविधान निर्माण केलेलं आहे. भारताचं संविधान भारताच्या घटना समितीने निर्माण केलेलं आहे. काही देशाचं संविधान मात्र अलिखित आहे. उदाहरणार्थ युनायटेड किंगडम यांचं संविधान कसं आहे, अलिखित आहे. केवळ एकच भाग हा लिखित स्वरूपाचा आहे. 1911चा पार्लमेंट ॲक्ट हाच एक लिखित स्वरूपाचा आहे. बाकी तिथचा शासन कारभार हा राजकीय संकेताने बघितल्या जाते. अलिखित संकेत काही निश्चित झालेले आहे आणि तेच वर्षानुवर्ष पाहिल्या जाते. उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. युनायटेड किंगडमचा राजा किंवा राणीला पंतप्रधान नियुक्तीचा अधिकार आहे. असा कुठंही लिखित नियम नाही, परंतु एक संकेत ठरला आहे की राजा किंवा राणीच पंतप्रधानाची नियुक्ती करते. आणि नियुक्ती करत असताना ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळते, युनायटेड किंगडमचं जे पार्लमेंटचं कनिष्ठ सभागृह आहे त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळते त्याच पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाते. असा नियम इंग्लंडच्या किंवा युनायटेड किंगडमच्या संविधानात कुठंही लिखित स्वरूपाचं नाही, परंतु अशा प्रकारचं संकेत मात्र तिथे पाहिल्या जाते की पंतप्रधान हा हाऊस ऑफ कॉमन्समधलाच बहुमत प्राप्त पक्षाचा नेता असला पाहिजे आणि त्याची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राजा किंवा राणीलाच असला पाहिजे. अमेरिकेच्या संविधानाचा आपण जेव्हा उल्लेख करतो तर अमेरिकेच्या प्रथम 10 दुरुस्त्या एकत्रितपणे करण्यात आल्या, त्यालाच बिल ऑफ राईट्स असे म्हटलं जाते. आणि या दुरुस्त्यांमध्ये शासनावर नियंत्रण आणले गेले. पहिल्या घटना दुरुस्तीनुसार म्हटलं आहे की व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने घालण्यास काय केलेलं आहे, मज्जाव केलेला आहे. बिल ऑफ राईट म्हणजे 10 घटना दुरुस्त्या एकत्रितपणे केल्या आणि त्यात म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने असता कामा नये. त्याचप्रमाणे भारताच्या संविधानातसुद्धा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यास शासनास काय केलेलं आहे, मज्जाव केलेला आहे. म्हणजे शासन व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर बंधने घालू शकत नाही. म्हणजे शासनाच्या अधिकारावर सुद्धा या अधिकारांच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून नियंत्रण नसल्याची काही उदाहरणे आपल्याला दिसून येते. म्हणजे शासनावर सुद्धा अनियंत्रित अधिकार असे शासनाला सुद्धा प्राप्त झालेले नाही आहे. शासनावर सुद्धा काही ना काही प्रकारचे बंधन आहे. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला या घटना केलेल्या आपल्याला दिसून येते. आता या युनिटमध्ये आपण संविधान म्हणजे काय हे अभ्यासण्याचा प्रयत्न केला. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला संविधानवाद
संविधान आणि संविधानवादमध्ये थोड्या फरक आपल्याला दिसून येतो. तो फरकच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासाचा. धन्यवाद.